आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणाहून लक्ष द्यायचंय। आज आपल्या महाराष्ट्राचं खूप मोठं राजकीय नुकसान झालेलं आहे। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काही वेळापूर्वी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालेलं आहे। ही आपल्या महाराष्ट्राची विलासरावजी देशमुख, गोपीनाथरावजी मुंडे यांच्यानंतर झालेली सगळ्यात मोठी राजकीय हानी असं म्हणायला हरकत नाही। आणि ते आपल्या धाराशिव जिल्ह्याचे जावाई देखील आहेत। या मानानं जसं बारामतीकरांना, पुणेकरांना दुःख आहे, अगदी त्याच पद्धतीनं सर्व धाराशिवकरांना देखील हे अतोनात मोठं न सहन होणारं दुःख आहे। यासाठी आपण धुळपळ व धुळपळ परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेत आहोत। घेतलं ते प्रत्येक काम त्वरित नेण्याच्या बाबतीत त्यांचा हातखंडा होता। आणखी एक सांगायचं म्हटलं तर वास्तुशास्त्रातील त्यांना खूप मोठं ज्ञान होतं। इंजिनियर लोकांनी डोकं लावून सुद्धा उभा केलेल्या एखाद्या इमारतीत काय उणीव राहिली हे पहिल्या नजरेत अजितदादा सांगायचे। आपल्या धाराशिव जिल्ह्याचं त्यांचं रक्ताचं नातं तर होतच, परंतु एक सासरवाडी म्हणून, एक मागास भाग म्हणून ज्यावेळी इथून लोक बारामती असेल, पुणे, मुंबई या ठिकाणी त्यांच्याकडे समस्या घेऊन जात, त्यावेळेस वैयक्तिक स्वतः लक्ष घालून त्या समस्येचं निवारण कसं करता येईल याच्याकडे त्यांचं विशेष लक्ष असायचं। राजकारणात चढ उतार येत असतात, जात असतात, परंतु त्या प्रत्येक परिस्थितीला अतिशय धीरपणे सामोरं जाण्याची क्षमता त्यांची वाखाणण्याजोगी होती। अलीकडच्या काही काळात देशात महाराष्ट्र कमकुवत होत चाललाय राजकीय बाबतीत हे आपल्याला जाणवतंय। आणि त्यातच महाराष्ट्रात साथीचे एक एक रत्न ज्याला म्हणता येईल, अजितदादा तर पवार साहेबांच्या मुशीत, संस्कारात आणि राजकीय तालमीत तयार झालेले नेते होते। हे लोक गेल्यानंतर यांची उणीव भरून निघणं भविष्यात अतिशय कठीण आहे। एक नेतृत्व उभा करण्यासाठी अनेक वेळा ते नेतृत्व कायम विजयी करीत चालावं लागतं आपल्याला। आणि मग त्यावेळेस ते नेतृत्व त्या ठिकाणी प्रस्थापित होत असतं आणि मग त्या भागातील विकास होत असतो। पश्चिम महाराष्ट्राची जडणघडण यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यानंतर जर जास्तीत जास्त कोणी केलं असेल तर ते तिसरं नाव निश्चितच अजितदादांचं येतं। त्यांच्या जाण्यानं राजकारणात, प्रशासनात एक खूप मोठी पोकळी भरून निघालेली आहे। पोकळी न आपण राष्ट्रवादीमध्ये असताना पंचायत समिती कळप येथे उपसभापती होतात, तर काय सांगाल? अजित पवारांचा दुःखद निधन झालेलं आहे। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं आज सकाळी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालेलं आहे। त्यामुळं महाराष्ट्राची राजकीय फार मोठी कधीनं भरून येणारी अशी हानी झालेली आहे। आणि त्यात आपल्या उसनावचे जावई असल्यामुळं आपलीसुद्धा फार मोठी हानी झालेली आहे। अजितदादाचं खरं म्हणजे प्रशासनामध्ये एवढं जबरदस्त प्रभुत्व होतं की त्यांनी नुसता आवाज दिल्याबरोबर प्रशासन खडबडून जागं होऊन कुठलीही कामं तात्काळ मार्गी लावत होतं। त्यांच्या दुःखानं खरोखरच सर्वांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। त्यांच्या दुःखामध्ये, बारामतीकरांच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊ अशी मी या ठिकाणी आदरांजली वाहत आहे। आपण कधी भेटलात का नाही दादा?